नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला शिकवत होते क्लास 7चं लेसन नंबर 3 SCF अँड LCM। ठीक आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट केला होता प्रॅक्टिस सेट 10। आपण प्रॅक्टिस सेट 10 मध्ये बघितलं होतं की काय असतात प्राइम नंबर, काय असतात कंपोजिट नंबर, काय असतात आणि पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व केला होता। ठीक आहे, आता आपल्याला याच्या समोरचा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे। काय आहे समोर? फॅक्टरायझिंग अ नंबर इंटू द प्राइम फॅक्टर। म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे, एक नंबर दिलेला असेल त्याचे काय करायचे, आपल्याला फॅक्टर करायचे, फॅक्टर काढायचे। ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत प्राइम नंबर नाही येत तोपर्यंत आन्सर काढत जायचं। ठीक आहे, तर बघूया आपण मग कोणता आहे प्रॅक्टिस सेट 11। ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर इंटू द प्राइम्स। म्हणजे आपल्याला या सर्व नंबरचे जे नंबर दिले आहेत 10 त्याचे फॅक्टर काढायचे। ठीक आहे, चला तर बघूया मग काय आहे। फर्स्ट नंबर 32 आहे, 32। ठीक आहे, आता बघा ही सर्वात इझी मेथड आहे, म्हणजे मला तरी वाटते की ही सर्वात सोपी मेथड आहे। खूप म्हणजे चुकायची पण कमी चान्सेस असतात आणि खूप इझी आहे। आता बघा 32 बघा कोणत्या नंबरने डिवाइड होते। सुरुवात लहान नंबरपासून करायची कधी पण। ठीक आहे, 1 तर डिवाइड होतं, 1 नाही पकडायचा, 2 ने होतं का, 3 ने होतं का, नंतर 4 ने होते का, नंतर 5 ने होते का, नंतर जर क्वेश्चन झाला नाही तर त्याच नंबरने करायचं, जर प्राइम नंबर असेल तर त्याच नंबरने करायचं। ठीक आहे, आता 32 कोणत्या नंबरने डिवाइड होऊ शकतो? 2 ने होतो। ठीक आहे, 2 1 जा 2, 1 राहिला, 2 6 जा 12 आलं 16। ठीक आहे, आता आपल्याला 16 बघायचं। 16 2 न होते का डिवाइड? यस, 2च्या टेबलमध्ये 16 येतो। 2 8 जा 16। ठीक आहे, आता 8 परत येतो का 2च्या टेबलमध्ये? हो येतो। आधी चेक करायचं 2च्या येतो का, जर 2च्या येत नसेल तर 3चा टेबल चेक करायचा, 3चा येत नसेल तर 4चा करायचा, 4चा नसेल येत तर 5चा करायचा। ठीक आहे, पण सुरुवात कशापासून करायची? नेहमी स्मॉल नंबरपासून। ठीक आहे, आता 8 येतो म्हणजे काय येते? 4 2 जा 8, 2 4 जा 8 सॉरी। आता 4 येतो का 2च्या टेबलमध्ये? यस येते, 2 2 जा 4। ठीक आहे, जर 2 न 4ला डिवाइड केलं तर आन्सर काय येते? 2। आता 2 येते का 2च्या टेबलमध्ये? येते, 2ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येते? 1। म्हणजे जोपर्यंत फॅक्टर पाडत जायचे, करत जायचं, तोपर्यंत आपला आन्सर काय नाही येत? 1 नाही येत। ठीक आहे, आता याचे फॅक्टर काय आले? काय लिहायचं? 32 इज इक्वल्स टू, जे इकडले हे नंबर आले आहेत ना 2 2, हे काय झाले आपले प्राइम फॅक्टर। ठीक आहे, म्हणजे काही 2 मल्टिप्लाय बाय 2 किती टाईम आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 5 टाइम्स 2। ठीक आहे, समजला क्वेश्चन? ठीक आहे, चला तर सेकंड बघूया। काय दिलेलं आहे? 57। ठीक आहे, आता बघा 57चे असे फॅक्टर, तर 57 कशाने डिवाइड होतो? 2 ने होतं का? नाही होत, कारण इथं काय आहे? ऑड नंबर आहे। 1sला काय आहे? ऑड नंबर। 3 ने होते का? यस होईल, काय येईल? 3 1 जा 3, 2 राहिले, 3 9 जा 7 27 येते। जर नाही येत असेल तर इकडे मागे रफ वर्क करू शकता। 3 ने काय करायचं? 57ला डिवाइड करायचं, आन्सर काय येते? 19। ठीक आहे, आता 19 कोणत्या नंबरमध्ये येतं का? 2च्या येतं का, 3च्या येतं का, 4च्या 5च्या येते का? नाही, कारण काय आहे? 90 इज अ प्राइम नंबर। 90 कोणत्या टेबलमध्ये येऊ शकतो? फक्त 90च्याच, म्हणजे 19ला कशाने करायचं डिवाइड? शेवटी 19 इज, म्हणजे 19 डिवायडेड बाय 9 इज 1। मग याचे फॅक्टर काय येतील? 57 इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 19। ठीक आहे, समजले? चला नेक्स्ट बघूया। काय आहे? 23चे काढायचे आपल्याला फॅक्टर, प्राइम फॅक्टर। ठीक आहे, तर कसे काढसाल? 23 कोणत्या टेबलमध्ये येतो? आधी विचारात घ्यायचं, काय 23 कोणत्या टेबलमध्ये येतो का, की प्राइम नंबर आहे? काय आहे? 23 प्राइम नंबर आहे, म्हणजे कशाने डिवाइड करावं लागेल? 23 ने। 23 डिवाइडेड बाय 23 इज 1। ठीक आहे, आलं? चला नेक्स्ट 4 नंबरचं बघूया। काय आहे? 150चे फॅक्टर काढायचे आपल्याला। ठीक आहे, चला 150 2 ने होते का डिवाइड? आधी 2च बघायचा, 2 ने डिवाइड होते का? 2 ने डिवाइड केलं तर काय येते? 2 4 जा
2 7 जा 14, 1 राहिला, 2 5 जा 10. ठीक आहे. तर 75 2 ने होतात का? नाही होत. 3 ने होतील का? यस होतील. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 राहिला, 3 5 जा 15. ठीक आहे. आता 25 3 ने होतात का? हे बघा, आता 2 ने झाला, आता 3 ने झाला, आता समोर परत 2 ने होईल का? नाही. कधी पण काय घ्यायचं, समोरचे नंबरने होते. ठीक आहे. आता 3 ने झाला ना, आता 25 3 ने होईल का परत डिवाईड? नाही होत. मग कशाने होईल हा डिवाईड? 5 ने होईल. 5 5 जा 25. आता 5 कशाने होईल परत? 5 नेच होईल. ठीक आहे. 5 डिवाइडेड बाय 5 इज 1. म्हणजे फॅक्टर काय येतील 150चे? 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे. त्याला 5 नंबरचं बघूया. काय आहे 5 नंबरचं? 2 1 6. त्याला 2 1 6चे फॅक्टर काढायचे. बघा कशाने डिवाइड होते? 2 ने होते. यस. काय होईल? 2 1 जा काय होईल? 2 1 जा 2 1. आणि कशाने डिवाइड होईल? 0 ने होईल. 0 आहे ना मधामध्ये. आणि 2 8 जा 16, 108. ठीक आहे. परत बघा 2 ने होते. 2 5 जा 10, 2 4 जा 8. परत 2 ने होईल का? यस होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 7 जा 14. ठीक आहे. आता 27 आहे. 27 2 ने होते का? नाही होत. कशाने होईल मग? 3 ने होईल. 3 9 जा 27. ठीक आहे. आता बघा 9 कशाने होईल? 3 नेच होईल. 3 3 जा 9. ठीक आहे. आता 3 कशाने होईल? 3 नेच होते. म्हणजे काय ते आन्सर? 1. जोपर्यंत आपला आन्सर 1 नाही आहे तोपर्यंत करत जायचं, फॅक्टर करत जायचे. म्हणजे 2 1 6चे प्राईम फॅक्टर काय येतील? जी इकडली लाईन आहे ती काय असतात आपले सर्व प्राईम फॅक्टर. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. समजलं प्राईम फॅक्टर? याचे समजले? चला सर 6 नंबरचं बघूया. काय 6 नंबरचं? 2 0 8. आता बघा 2 ने होती डिवाईड. 2 1 जा 2. कशाने डिवाईड होईल? 0 ने. 2 4 जा 8. ठीक आहे. तर परत बघा 2 ने होईल. काय 2 5 जा 10, 2 2 जा 4. परत होते का 2 ने? यस. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 6 जा 26. मला आता बघा परत 2 ने होते का? यस होते. 13 2 जा 26. आता 13 कशाने होईल? कोणत्या टेबलमध्ये होते का? 3 ने 5 ने? नाही होत. कारण 13 काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणजे कशाने करावं लागेल? 13 नेच. म्हणजे आन्सर काय येईल आपला? 1. तर 208चे फॅक्टर काय येतील? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 30. ठीक आहे. समजलं? चला तर समोरचे बघूया. चला मग 7 नंबरचं बघूया. काय कोणता नंबर दिला आहे? 765. ठीक आहे. आता हा नंबर बघा 2 ने डिवाईड होते का? 2 ने डिवाईड होते का? बाजूला रफ वर्क करून बघा येते का? 2 ने होते का डिवाईड? हे बघा मी 2 ने करून दाखवते. 7 6 5, 2 3 जा 6. काय राहिला? 1 16, 2 8 जा 16. काय राहतो खाली? 5, 2 4 जा 2 2 जा 4, 1 राहतो. म्हणजे हे कम्प्लीटली डिवाईड होते का? नाही. म्हणजे कशाने करू आता? 3 ने करून पाहू. 7 6 5. ठीक आहे. 7 1 जा 3 1 जा 3, 3 2 जा 6. काय राहतो? 1 6, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 3 5 जा 15. करायला 16 मायनस 15 1 आणि 5 खाली घेतला 5 म्हणजे 5 355 येते. म्हणजे कशाने डिवाईड करायचं? 3 ने. सॉरी 255. आता बघा हे 3 ने होईल का डिवाईड? यस होते. काय होईल? 3 1 जा 3 8 जा 24. करायला 1 आणि 3 5 जा 15. ठीक आहे. आता हे कशाने होते का? नाही. 3 ने होईल का परत? नाही होत. कशाने करायचं मग? 5 ने. ठीक आहे. तर काय येईल? 5 1 जा 5. किती राहतात? 3 5 7 जा 35. ठीक आहे. आता 17 आहे. 17 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. तर काय येईल? 17ला कशाने करावं लागेल? 17नेच. म्हणजे 17 डिवाइडेड बाय 17
1 म्हणजे प्राईम फॅक्टर काय येते 765चे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 17. ठीक आहे, या फॅक्टरचं आपल्याला समोर खूप काम पडणार आहे. म्हणजे जे HCF आणि LCM काढायचं आहे ना ते आपल्याला काय करावं लागेल, याच पद्धतीने काढावं लागेल. ठीक आहे, तर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आता हे बघा नेक्स्ट बघा काय आहे 342 काय आहे, कोणत्या नंबरने डिवाइड होऊन 2 ने होईल का? यस होते. 2 1 जा 2 काय राहते 2 7 जा 14 आणि 2 1 जा 2 झालं डिवाइड. आता परत कशाने ते 2 ने होईल का? नाही हो, 3 ने होईल. काय होईल 57. ठीक आहे, आता 57ला कशाने करायचं परत 3 ने 3 1 जा 3 2 3 9 जा 27. ठीक आहे, तर 19 कशाने डिवाइड होतो 19नेच होतो म्हणजे काय आला 1. ठीक आहे, जे प्राईम फॅक्टर काय येतील 342 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 19. ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघूया. चला तर 9 नंबरचं बघूया काय आहे 377. आता 377 कशाने डिवाइड होते 2 ने 3 ने होते का? नाही होत. कशाने होते 13 ने होते. करून बघायचं. ठीक आहे, काय ते 13 हे बघा मी करून दाखवते. तर 13 ने डिवाइड केलं तर 377 काय ते 13 1 जा 13 13 2 जा 26. ठीक आहे, 1 1 and 7 then 13 9 जा 117. ठीक आहे, म्हणजे 0 0 0 काय ते आपला आन्सर 29. ठीक आहे, आता 29 कशाने डिवाइड होतं 29 इज अ प्राईम नंबर म्हणजे 29 इज डिवायडेड बाय 29 इज इक्वल्स टू 1. काय तर प्राईम फॅक्टर 377चे 13 मल्टिप्लाय बाय 29. ठीक आहे, चला जरा लास्ट बघूया काय आहे 559. 559 काय 559ला कोणत्या नंबरने डिवाइड होते? सेम हा पण नंबर कशाने डिवाइड होतो 13 ने होतो. ठीक आहे, तुम्ही करून बघा, मी केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही करून बघा काय ते आन्सर 43. तर 43 कशाने डिवाइड होतं 43 इज कोणता नंबर आहे 43 पण प्राईम नंबर आहे म्हणजे 43 डिवायडेड बाय 43 इज इक्वल्स टू 1. तर काय येईल फॅक्टर 559 इज इक्वल्स टू 13 मल्टिप्लाय बाय 43. ठीक आहे, समजला. पूर्ण प्रॅक्टिस सेट घेतलेला आहे मी, प्रॅक्टिस सेट 11. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.